नमस्कार, कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवली आहे मुलांच्या डब्यासाठी खास फ्लावरची भाजी, जी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ही कशी बनवायची आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तर फ्लावरच्या भाजीसाठी आपण घेतला आहे फ्लावर, तो स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. एक कॅप्सिकम घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, थोडं मटर घेतलेलं आहे, टोमॅटो आहे, एक आलं लसणाची पेस्ट आहे, एक कांदा घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर आहे. तर मसाले पाहून घेऊया आपण. तर ही एक चमचा लाल मिरची पावडर आहे, हळद आहे थोडीशी, 1 चमचा धने पावडर आहे आणि 1 चमचा गरम मसाला आहे. तर तेल टाकून घेऊया. तर या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं. ही भाजी खूप छान होते, तुम्ही नक्की करून पहा. तर तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया, जिरं पाव चमचा. आता कांदा टाकूया, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर आपण फ्लावर टाकूया. तर ही फ्लावर आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये 5 ते 7 मिनिटं. तर आपण शिमला मिरची टाकूया, हे गाजर पण टाकून घेऊया. तर तुम्ही फरसबी वगैरे वापरू शकता, माझ्याकडे नाही आहे सध्या. ती पण खूप छान लागते या भाजीमध्ये. तर सगळ्या भाज्या आपण या परतून घेऊया. तर आता हे भाज्या परतल्या गेल्या आहेत, अशा थोड्या नरम झाल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकूया. टोमॅटो टाकूया, मटर पण टाकूया. पुन्हा हे मिक्स करून घेऊया. एक 3 मिनिटं आपण याला वाफवून घेऊया. 3 मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊया आणि मसाले टाकून घेऊया. आता मीठ चवीनुसार, आपण जे घेतले होते मसाले ते टाकून घेऊया आणि हे मिक्स करूया आता. आणि ह्याच्यावरती कोथिंबीर. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आता आपण ह्या भाजीला पुन्हा एकदा 2 मिनिटं वाफवून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये जर पाणी तुम्हाला टाकायचं असेल तर गरम करून अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं पाणी टाकते, अगदी थोडं. तर आपल्या भाज्या ह्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत, हे पहा. आता 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि आता ही भाजी सर्व करून घेऊया. ही आपली फ्लावरची भाजी तयार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भाजी नक्की ट्राय करून पहा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.